भुवनेश्वरपूर संचलित भुवनेश्वरपूरचा महागणपती या महागणपतीच्या माध्यमातून माननीय श्री खंडेराव जाधव नाना व माननीय सो गोपाल खंडेराव जाधव वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत सामाजिक धार्मिक सांस्कृतिक अशा कार्यक्रमांची भरपूर मेजवानी आपल्या इतर प्रसिद्ध प्रेक्षकांना प्रसिद्ध गणेश भक्तांना यांच्यासाठी करण्यात येते। यामध्ये महिलांसाठी भीमापूर असेल, त्याच पद्धतीनं युवकांच्यासाठी विविध स्पर्धा असतील, महिलांच्यासाठी रथोत्सव, अथर्वशीष पठण असे विविध उपक्रम या भुवनेश्वरपूरच्या महागणपतीच्या माध्यमातून भुवनेश्वरपूर शहरात राबवले जातात। सहर्ष स्वागत। आजच्या या रथोत्सवामध्ये हास्यप्रेम विनोदी अभिनेते प्रभाकर मोरे हे आपल्या रथोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत। इथे उपस्थित असणाऱ्या सर्व गणेश भक्तांचं महागणपतीच्या वतीने सहर्ष स्वागत।
एकदा जोरदार टाळ्या या कलाकारांच्यासाठी, एकदा जोरदार टाळ्या. भुवनेश्वरपूरच्या महागणपतीच्या वतीने जल्लोषात स्वागत. सेवा यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे हास्य जत्रा प्रेम प्रभाकर मोरे हे इथं उपस्थित होत आहेत. त्यांचाही मंडळाच्या वतीनं व भुवनेश्वरपूरच्या महागणपतीच्या वतीनं सहर्ष स्वागत. चेहऱ्यावरती हास्य उमटणारे विनोदी अभिनेते प्रभाकर मोरे यांचं भुवनेश्वरपूरचा महागणपती च्या वतीनं सहर्ष स्वागत. आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांचं तिथं आगमन झालेलं आहे. युवक नेते प्रतीकजी पाटील दादा, हास्य सम्राट प्रभाकरजी मोरे, नमस्कार.
आपल्या उरुणेश्वरपूरच्या महागणपतीच्या रथोत्सवानिमित्त आपले माननीय जयंत पाटील साहेब, तसेच प्रतीक दादा, युवा नेते प्रतीक दादा, तसेच हास्य जत्रा फेम मधील प्रभाकर मोरे व तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल जाहीर दादा, तसेच शामराव अण्णा, तसे अन्य उपस्थित सर्व मान्यवर यांचं, तसेच मान्य खंडेराव जाधव नाना व मी रुपाली वहिनी यांच्यावर प्रेम करणाऱ्या ह्या असंख्य महिलांचं मी इथे रथोत्सवाला आल्यानिमित्त स्वागत करते आणि असंच तुमचं प्रेम नेहमी आम्हा दोघांवर आणि आपल्या साहेबांवर राहू दे अशी अपेक्षा करते. यांच्या शुभास्ते होत आहे. यानंतर राजाराम बापू पाटील, प्रभाकर मोरे यांचा सत्कार अंकुश जाधव यांनी करावा. चेअरमन शामराव पाटील अण्णा यांचा सत्कार महेश जाधव दादा यांनी करावा. यानंतर इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील बापू यांचा सत्कार विजय देसाई बापू यांनी करावा. उरुणेश्वर नाना यांनी प्रास्ताविक व मनोगत आपलं करावं. आज या ठिकाणी उरुणेश्वरचा महागणपती, या महागणपतीचा आज रथोत्सव आहे. खरं तर आपण 10 दिवस आपण श्रद्धेनं निष्ठेनं आपण गणरायाची प्रार्थना केली. हे महागणपती हा उत्सव साजरा करण्याची संकल्पना 1998 पासून आदरणीय जयंत पाटील साहेब व आमचे युवा नेते प्रतीकदादांच्या कंपनीतून आहे. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की साहेबांच्या प्रेरणेतून उरण इस्लामपूरचा महागणपतीची प्रतिष्ठापना आपण गांधी चौकात केली होती. तेव्हापासून हा उत्सव आपण साजरा करत आहे. जसं मुंबईत लालबागचा राजा, चिंतामणी, वडाळ्याचा राजा, तसंच गणपतीची नावं वेगवेगळी असतात. तसं गेली 4 वर्ष झाली आपण जयंत पाटलांच्या मार्गदर्शनामुळे उरुणेश्वरचा महागणपतीची स्थापना केली आणि आपण सलग आपण महिलांचे, युवकांचे कार्यक्रम घेत होतो. सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी व्यासपीठावर हजर असणारे आम्हा सर्वांचेच नेते व महाराष्ट्राचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब व युवकांचे प्रतीकच म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही असे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे युवा चेअरमन आदरणीय प्रतीक दादा व्यासपीठावर त्यांच्या कलेनं, त्यांच्या विनोदानं आणि त्यांच्या अभियानानं आपल्या मनात घर करणारे प्रभाकर मोरे, तसंच आदरणीय शामरावांना, सुरेंद्रदादा, शहाजी बापू, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि नेहमीप्रमाणे आपल्या या रथ उत्सवाला महिलांना काहीतरी द्यावं, या रथोत्सवात सहभागी होतात म्हणून एक भाग्याचं लेणं असतं. गेल्या वेळी आपण सोन्याचं इडन दिलं होतं. यावेळी आपण 25 महिलांना कानातील टॉप देतोय. त्याचे स्पॉन्सर्ड आपले अनिल जाहीर, त्यांचं ही फाउंडेशन तनिष्का फाउंडेशन चांगलं महिलांच्या युवकांच्यात काम करत असतं. खरं तर सांगायचं म्हणजे साहेब, आपला हा गणपती या ठिकाणी गेले 10 दिवस या ठिकाणी आपण प्रतिष्ठापना केल्यापासून या गणपतीला सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी रात्री 12 वाजेपर्यंत तालुक्यातील विविध गावातून नागरिक इथे येऊन आपली व या मंडळातल्या सभासदाची स्तुती करून गेले. कारण काय असतं, एखादा गणपती बसवत असताना त्याच्या पाठीमागे कुणाची तरी प्रेरणा लागते आणि ती प्रेरणा आहे तुमच्या आशीर्वादानं. खरं तर हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि ज्यावेळी रुपाली प्रत्येक महिलांना ज्यावेळी भेटते हळदी कुंकवाच्या निमित्तानं आणि महिलांना सांगते की आपला रथ उत्सव आहे, महिला उत्स्फूर्तपणे सांगत असतात
आम्हाला माहित आहे आपला रथोत्सव आहे, तुमचा नव्हे. पुरून ईश्वरूचा महागणपती आमचा आहे. गणपती कुणाचा नसतो, सर्वांचाच असतो. तसं हा गणपती आमचा नव्हे, आपला सर्वांचाच आहे. या गणपतीवर आदरणीय जयंत पाटलाच्या प्रेम करणाऱ्या महिलांना मी माफी मागतो, कारण थोडा वेळ झाला. कारण काय होतंय, थोडासा फुलांचा रथ सजवा आपल्याला कोण कारागीर मिळत नाही, त्यामुळे वेळ झालेला. साहेब ऍक्च्युली अर्ध्या तासापासून मला फोन करीत होते, नाना मी कधी येऊ, कारण प्रत्येक वेळी साहेबांच्यामुळे वेळ होतो, पण आज त्यांच्यामुळे वेळ झालेला नाही. आपल्या इथल्या थोडासा ती गणपती खाली घेणे सजावटीमुळे वेळ झालेला आहे. त्यामुळे महिलांची माफी मागतो. महिला, युवक आणि इस्लामपुरातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक, महिला बंधू भगिनी आपल्या या गणरायावर प्रेम करतात. तसंच आपले आदरणीय नेते जयंत पाटील साहेब व युवक नेते प्रतीक दादा यांच्यावरही प्रेम करतात. काल तर साहेब या ठिकाणी आपण या ठिकाणी काल अथर्व शीश पठण घेतलं होतं. इस्लामपुरात कधी होत नाही साहेब. खरं तर मी तर पुण्याच्या आपल्या दगडूशेठ हलवाई या ठिकाणीच पुण्यात एका ठिकाणी होतं. आम्ही नवीन महिलांनी ज्यावेळी मिटिंग घेतली त्यावेळी एक कल्पना मांडली होती. मला तर वाटतं आपल्या पेटकर वहिनींनीच मांडलेली होती की तुम्ही महिला रथोत्सवच घ्या आणि त्याच्याबरोबर अथर्व शीश पठण घ्या. साहेब काल आपण महिलाचं सर्वांचंच अथर्व शीश पठण घेतलं होतं. या ठिकाणी 500 ते 550 महिला सकाळी 6-6:30 या ठिकाणी आल्या होत्या आणि आपण 1.5 तास त्याचं अथर्व शीश पठण घेतलेलं आहे. सहभागी महिलांना आपण 500 महिलांना गिफ्टही दिलेलं आहे. त्यामुळं या गणपती आणि जयंत पाटलाचं नाव ऐकलं की महिला सकाळचे 6 वाजू रात्रीचे 12 वाजू तुमच्या हाकेला व गणरायाच्या हाकेला या ठिकाणी येतात. हे खरं तर आम्हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांचं भाग्यच आहे. आणि महिलांच्याच आग्रहानं महिला भगिनींच्या समृद्धीसाठी आपण या ठिकाणी हे तर इस्लामपुरात CCTV साहेबांच्याच माध्यमातून बसले होते आणि काही साहेबांच्या सांगण्यावरून लोकवर्गणीतून बसले होते. ते CCTV खरं तर या ठिकाणी रात्रीचे ट्रक जातात, महिला रात्रीचे या गणपती उत्सवात फिरत असतात. काही किरकोळ घटना घडल्यामुळे साहेबांनी पोलीस स्टेशनला भेट दिली आणि तिथल्या PIनी हरवणे साहेबांनी सांगितले की काही CCTV बंद आहे, जे कॉन्सर्ट करून बसवल्यात ते आम्हाला दुरुस्त करता येत नाही. साहेब म्हणले किती खर्च येईल, तर 2 लाख ते 2.5 लाख येईल. साहेब म्हणले 2.5 लाख मी देतो आणि CCTV चालू करा. कारण महिला असतील, युवक असतील यांचं संरक्षण करणे आणि त्यांना पुढं वाटचाल भविष्यात करण्यासाठी कायम आदरणीय जयंत पाटील साहेब तुमच्या पाठीशी आहे. आणि तालुका आणि इस्लामपूर जर पुढे न्यायचं असेल तर असं गणरायावर प्रेम करतायत, असंच तुम्ही प्रतीक दादांच्या आमच्या सर्व कुटुंबावर करावं. तुम्ही या ठिकाणी पुरून ईश्वरूच्या महागणपतीच्या रथ उत्सवाला आम्ही बोलवल्यामुळं दोघांच्या रुपाली आणि माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात, त्याबद्दल गणरायाच्या वतीनं आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि धन्यवाद मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे आता जो बोललो ते काय बोलतात, आता शालूचा डान्स करायला लावतील आणि करणार. तर मी प्रभाकर मोरे काय समजली फार बरं वाटलं. आज मंचावर आपले उपस्थित सगळे मान्यवर आपले साहेब आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हा संपूर्ण जमलेला संपूर्ण आपलं महिला मंडळ, पुरुष वर्ग फार आनंद वाटला. आणि ही सगळी कमया आपल्या गणपती रायाची आहे, काय समजलं. आणि हा गणपती उत्सव गेले 10 दिवस इथे साजरा होतोय. भाविकांनी त्याचा चांगला लाभ घेतलेलाच आहे. तर गणपती देवाला माझं एवढं सांगणं आहे की सालाबाद प्रमाणे तुझं आगमन झालेलं आहे. तर देवा आमच्या सगळ्या इस्लामपूरकरांना चांगला आशीर्वाद देऊन त्यांना सुखात ठेव रे महाराजा. आणि त्याचप्रमाणे काय त्यांच्या अडचणी असतील तुझ्या पायाखाली घे. कोणाचं काय असेल ती वडाची साल पिंपळाला लाव, पिंपळाची साल वडाला लाव. आणि काय कोणाचं असेल तुझ्या पायाखाली घे आणि सगळ्यांना सुख समृद्धी दे रे महाराजा. त्याचप्रमाणे आमच्या साहेबांना तुमचा जसा पाठिंबा आहे तसाच पाठिंबा कायम राहील अपेक्षा करतोच आहे. आणि असंच त्यांच्या हातून कार्य सतत घडत राहून दे रे महाराजा.
आणि आज ज्या संख्येने तुम्ही उपस्थित झालेला आहोत तसा दरवर्षी येऊन हा आपला गणपती उत्सव साजरा करणारा तुम्हाला चांगली बुद्धी मिळू दे रे महाराजा. वा वा, जोरात आवाज आहे. माझं गणपती पावलेल्या सांगल्या नाही समजलं. वा 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 वा. पण फार बरं वाटलं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमचा हास्य जत्रा कार्यक्रम नेहमी बघता, आमच्यावर खूप प्रेम करता. असाच कार्यक्रम तुम्ही नेहमी बघत राहा. फार आनंद वाटतो तुम्ही आमच्यावर प्रेम करता. फार वेळ घेत नाहीये, खूप उशीर झाला असं म्हणतात म्हणून. तर आता सगळ्यांची डिमांड म्हणून शालू झोकात एक माझं गाणं म्हणतो आहे. ज्यांना कोणाला नाचायचं असेल तर परवानगी असेल तर वर या, नाही तर खालीच नाचा. काय समजलं? रेडी काय? आग शालू झोका दे गो मैना, आग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. फुगडी नाही आणली रुसू नको मैना, फुगडी नाही आणली रुसू नको मैना. शालू झोका दे गो मैना, फुगडी आणतो माशी बोल गो मैना, आणतो माशी बोल गो मैना. शालू झोका दे गो मैना. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नाना प्रभाकर मोरे साहेब, शामराव अण्णा, ज्यांनी आपल्या कानातले टॉप्स स्पॉन्सर केलेत, ते आमचे जावेद साहेब, आपले निरव नाना आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि प्रचंड मोठ्या संख्येनं, म्हणजे इकडचेही भरले आणि इकडचेही भरले, एवढ्या मोठ्या संख्येने महिला एकत्रित झाल्या. आमच्या महिला राज्याच्या अध्यक्षा, जिल्ह्याच्या अध्यक्षा सुषमाताई जाधव, आमच्या खराताई इस्लामपूर शहराच्या अध्यक्षा, आणि एवढेच दिसतात, आणि सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो. महागणपती उत्सव सोहळा आज शेवटच्या समारोपाकडे जातोय. गेले 10 दिवस आपण सर्वांनीच इस्लामपूरकरांनी गणेशोत्सवाचा फार मोठा आनंद घेतलेला आहे आणि हजारो भाविकांनी महागणपतीचा इथं येऊन प्रसाद घेणं, दर्शन घेणं, आशीर्वाद घेण्याचं काम केलेलं आहे. आमच्या रुपालीताई या अनेक महिलांसाठी वेगवेगळ्या उपक्रम करत असतात. खंडेराव नानांनी आणि रुपालीताई ह्या दोघांनी मिळून आपण सर्वांना निमंत्रण दिल्यावर मोठ्या संख्येनं महिला घराच्या बाहेर पडून आज इथं आलेल्या आहेत. मला वाटतं की एक 25% घरात आज काही चूल पेटेल असं दिसत नाही, कारण तुम्ही इथंच 6 वाजल्यापासून आहात. पण या सोहळ्यात तुम्ही सहभागी झाला. 1 तासभर आता मिरवणूक निघणार आहे असं आश्वासन मला देण्यात आलेलं आहे आणि आपल्या या सोहळ्यात तुम्ही सहभागी होत असताना या शहरामध्ये मगाशी उल्लेख केला म्हणून माझ्या लक्षात आलं की इस्लामपूर शहरातले 50% CCTV कॅमेरे बंद होते. पोलीस अधिकारी श्री धारुगडे यांनी मला सांगितलं की हे लोकवर्गणीतून बसवलेले असल्यामुळं त्याला सरकारी पैसे खर्च करता येत नाहीत. म्हणून मी नगरपालिकेच्या CO साहेबांना विनंती केलेली आहे की आम्ही हे दुरुस्त करून देतो, पण इथून पुढं याचा ताबा नगरपालिकेने घेऊन नगरपालिकेने इस्लामपूर शहरातले CCTVचे जे लोकसहभागातून झालेले कॅमेरे ते चालू राहतील याची काळजी घ्यावी. पोलीस सरकारी खात्यातून जे खर्च झालेले आहेत त्या कॅमेऱ्याची काळजी घेतील. पण या इस्लामपुरात आणि उरणामध्ये कुठंही सामान्य माणसाच्या केसाला धक्का लागणार नाही. कुठं चोरी चपाटी करणारे असतील तर ते ताबडतोब अटकेत यावेत.
वाहन चोरांपासून ते घरफोडीपर्यंत कुठल्याही गुन्हेगार या शहराच्या बाहेर किंवा आत येताना त्याची नोंद CCTV कॅमेऱ्यात व्हावी अशी व्यवस्था आपण सगळे करू. आज हे पहिलं वर्ष आहे, अजून केंद्र सरकारने या शहराचं नाव अधिकृतपणाने बदललेलं नाही, पण तरी देखील इस्लामपुरातल्या सगळ्यांनी हा उरण ईश्वरपूरचा गणपती आहे अशा भूमिकेतनं सर्व ठिकाणी नामकरण सोहळा आधीच केलेला आहे. आणि म्हणून या उरण ईश्वरपूरचा महागणपती उत्सव सोहळा यशस्वीपणानं पार पडला. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की गौरी गणपतीच्या देखील सजावटीच्या स्पर्धा आमच्या खराताईंनी राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेल्या आहेत, त्यातही अनेक महिला सहभागी झालेल्या होत्या. त्यांनाही बक्षिसाचा वाटप लवकरात लवकर होईल. पण आपण या निमित्ताने सगळ्या या सार्वजनिक उपक्रमात भाग घेऊन मागचे 10 दिवस इस्लामपुरात प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साहाने आपण हे 10 दिवस कसे गेले कळले नाही. आणि म्हणून आपण गणपती बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या याचा अर्थ असा की मधले 365 दिवस कसे गेले हे कळू नये, दुःख कुठल्याही परिस्थितीत होऊ नये आणि आपले चांगले दिवस जावेत. 365व्या दिवशीच तो येणार, पण हे आपल्याला कधीच कळू नये कधी वर्ष संपलं. आणि म्हणून लवकर या असा आग्रह करून आज गणपती बाप्पाला आपण निरोप देतोय. आज प्रभाकर मोरे या ठिकाणी आलेले आहेत. प्रभाकर मोरेंनी 2 मिनिटात आपली प्रतिभा आपल्या समोर सादर केली. आणि मला माहित नाही, तुम्ही जरा हात वर करा बघू इकडं, कोण हास्य जत्रा बघतं, कोण कोण हास्य जत्रा बघतं? सगळेच बघतात. मला वाटत नाही की दुसऱ्या कुठल्या मालिकेला किंवा अशा एपिसोडना एवढी लोकप्रियता लाभली असेल, कारण दुःख अनेक आहे. सासूने सुनेचा आणि सुनेने सासूचा त्रास केलेल्या स्टोरी आता जुन्या झालेल्या. लोकांना इंटरेस्ट काय आहे? हास्य लोकलेलं आहे समाजातलं, ते हसत राहावं आणि आनंद घ्यावा. याच्यासाठी आनंदाला आणि विनोदाला समाजात जास्त महत्त्व लोक देतात. काही लोक फार रागवतात, विनाकारण चिडतात, विनाकारण राग काढतात, अपशब्दाचा वापर करतात. त्यांना जीवनात आनंद काय हे माहीत नसते. या हास्य जत्रेने अनेकांना महाराष्ट्रात मराठी जनतेला हसायचं कसं आणि आनंद कसा घ्यायचा, विनोद कसा उडकायचा आयुष्यामध्ये, हे हास्य जत्रेने शिकवले असं मला वाटतं. त्या प्रभाकर मोरेंचंही मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. अशा भव्य दिव्य महागणपती उरण ईश्वरपूरचा हा उत्सव सोहळा या ठिकाणी साजरा झाला, याबद्दल खंडेराव नानांचे मगाशी अभिजित आणि उपाध्यक्ष वगैरे सगळे जे नानांचे सहकारी आहेत, जे अहोरात्र आपल्याला हे 10 दिवसच दिसतात, पण मागचे 15 दिवस आणि पुढचे 3-4 दिवस हे सगळं गोळा करायपर्यंत हे सगळे कष्ट घेतात. त्या कष्ट करणाऱ्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. माणसाचं नशीब फार मोठं असावं लागतं. खंडेराव नानांचं नशीब असं आहे की नियतीनंच त्यांना हळूहळू गांधी चौकातनं इस्लामपूरच्या प्रमुख चौकात येण्याची संधी दिली. त्यामुळे एवढा मोक्यावर जो आपला महागणपती आहे, एवढी मोक्याची जागा खंडेराव नाना या शहरात दुसऱ्या कुणालाही नाही. आणि त्यामुळं खंडेराव नानांचे आणि रुपालीताईंचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो की चांगल्या जागी समाजाला सगळ्या आनंद वाटेल अशा गणपती उत्सवाचा 10 दिवसाचा सोहळा आपण सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण केला. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच अभिनंदन करतो. आणि हे आरती झाल्यानंतर हे सुरू होईल
आता फोटोग्राफरने तिथनं इकडे यावं, इथं उभा राहूनच मी आरती करतो, म्हणजे सगळ्यांना कळेल की आरती चालू आहे. उपवस्त्रवस्त्रं ज्येष्ठराज्यं सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. कर्पूरातं कर्णावतारं संसारसारं भुजेन्द्रनारं सदा रासे भौमामि चैतन्यमामि. मंगल मूर्ती गणपती बाप्पा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयांची सर्वांगी सुंदर उठशेंदुरांची कंठी दळके माठ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नागजड परा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुमकुम जयशरा. हिरे जरितम गोड शोभोदोमरा. रुंधुंदीन पूर चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटला हे सदना. संकटी पावावे निर्वावी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव मंगलमूर्ती गणपती बाप्पा. पुढच्या वर्षी गणेश गणेश. पूजन देवता ओम देवतागण प्रार्थना महागणपतीचा रथ उत्सव लगेचच सुरू होणार आहे. तरी उभं राहायचं आहे. सर्वांना
Thank you.